ज्यावेळेस आपण जीव दशेला येतो, अर्थात आपली देव ही अवस्था सोडून, आत्मत्व तत्व सोडून, परमात्म तत्व सोडून आपण खाली येतो, तर त्याचं कारण असं आहे महाराज, आत्म्याला, आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, देव म्हणा, या आत्म्याला दोन प्रकारचे रोग होतात. कोणते रोग आहेत की त्या रोगामुळं आत्म्याला जीव दशेत यावं लागतं. नाथ महाराजांनी त्या दोन रोगाची नावं सांगितली. कल्पना अविद्या तेने झाला जीव, कल्पना अविद्या तेने झाला जीव. देव असणाऱ्या, मी वासुदेव असणाऱ्या आत्म्याला, स्वतः देव असणाऱ्याला आत्म्याला दोन प्रकारची रोग होतात. देहाची रोग वेगळी आणि स्वरूपाची रोग वेगळी, आत्मस्वरूपाची रोग वेगळी. तर आत्म्याला दोन प्रकारची रोग होतात. पहिला रोग आहे कल्पना, दुसरा रोग आहे अविद्या. तर कल्पना नावाचा रोग काय करतो बघा, महाराज नाथ महाराज म्हटले, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. अरे कल्पनेमुळे आपण देवापासून वंचित राहतो. आणि अविद्या नावाचा रोग काय करतो, अविद्या म्हणजे प्रकाश बाबा अज्ञान नाही, म्हणजे तुम्हाला येत आहे पण मला सवय, तुम्हाला माहीत झाला होता, ऐका हे तुम्हाला माहित आहे सगळं. अविद्या अज्ञान, जिथं ज्ञान नाही त्याला अज्ञान असं म्हणतात. मग आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्माण झालेलं अज्ञान, मग या अज्ञानामुळे काय होतं, ऐका या अज्ञानामुळं विचारसागर म्हणतो, एकदा का स्वरूपाचं अज्ञान तयार झालं की मग परमात्मा सुटतो आणि जगत भासत. ज्याच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परिदुही ठाई सर्पना जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे. परमात्मा स्वरूपाचं अज्ञान निर्माण झालं की जगत भासत, आणि जगत भासलं की माणूस स्वरूपापासून वेगळा होतो, आत्मस्वरूपापासून, स्वतःच्या स्वरूपापासून, म्हणजेच देवापासून. देव असलेला जीव भिन्न होतो फक्त अज्ञानामुळे. जसं एखादा हरिण मृगजळाला पाणी समजून पळतो, तसं तो संसाराला सर्वस्व मानून संसाराच्या मागे धावतो आणि परमात्मा अंतरतो. कारण आपण आता देवाकडे पाहत नाही, संसाराकडे पाहतो. आणि असं संसाराकडे जीवाने पाहिलं, आत्मस्वरूपातून तो जीव दशेला आला अज्ञानामुळे. पुन्हा अज्ञानामुळे जीवदशेला आला, त्याला संसार भासला आणि त्याने भासलेल्या संसाराकडे पाहिलं, ऐका ना, की मग परमात्मा अंतरतो. आठवतंय का, तुका म्हणे पाहिलं प्रपंचाकडे की देव अंतरतो, देवापासून जीव भिन्न होतो. आणि देवापासून जीव भिन्न तसा तो भिन्न नाही, पण अज्ञानामुळे तो भिन्न झाला. त्यानं आपल्या मूळ स्वरूपाला सोडलं. आपलं सगळ्याचं मूळ स्वरूप आहे परमात्म स्वरूप. आणि वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे, विष्णू बाबा आपल्या मूळ स्वरूपाला सोडलं की कुठल्याही वस्तूला दुःख होतं. नारायण महाराज कोणी असू द्या, त्याने आपल्या मूळ स्वरूपाला सोडलं की त्याला दुःख होतं. बघा एकच दृष्टांत सांगतो, थांबतो एक 5-10 मिनिटांमध्ये. मूळ स्वरूपाला सोडलं की दुःख होतं. कस काय होतं ऐका, तुम्हाला नाही कळायचे. बाबा तुम्हीच बोला आता. मीठ कशापासून बनतं? बोरच्या हा असं वा, मी पाहत होतो जागीत का नाही सगळे.
कोण आहे तुम्ही हा हा म्हणायला लागले. समुद्राच्या पाण्यापासून काय बनतं हो? मीठ बनतं. मला दृष्टांत महत्वाचा नाही, फक्त माझा विषय तुमच्या गळी उतरला पाहिजे. अध्ययन आणि अध्यापन अशा दोन बाजू आहेत. ज्याला अध्ययन जमतच त्याला अध्यापन जमेलच असं नाही, आणि ज्याला अध्यापन जमतं त्यालाही अध्ययन जमेलच असं नाही. काही न शिकताही बरंच सांगू शकतात, हेही महत्वाचं आहे. परंतु ज्याला अध्ययन अध्यापन दोन्ही जमलं तो खानदानी कीर्तनकार. तुम्हाला कळलं की नाही हे मला ज्या वेळेस कळेल तेव्हा मी कीर्तनकार. ऐका, आज मीठ कशापासून बनतं? समुद्राच्या पाण्यापासून. मग ते मीठ बनण्याकरता, हे मावशाव माझ्याकडे लक्ष द्या, मीठ बनण्याकरता त्याला समुद्रातच राहावं लागतं की समुद्रापासून वेगळं व्हावं लागतं? कसं आहे तुमच्याकडे? वेगळं व्हावं लागतं. त्याला खाडीत येणं म्हणा, बरोबर आहे. ते खाडीत आलं की पाणी सोडून ते मीठ या स्वरूपाला प्राप्त होतं. त्याला मीठ अशी संज्ञा प्राप्त होते. असं नीट बोलायला लागतं त्याला. कधी? मीठ पाण्यातून बाजूला झाल्यानंतर मग त्याला मीठ म्हणायला लागले की मग त्याचं वेगळं अस्तित्व तयार होतं. त्याचं वेगळा फड तयार होतो, वेगळा बंगला, वेगळं सगळं. कोणाचं? कधी? समुद्रातून, त्याच्या मूळ स्वरूपातून. मग त्याचं शुद्धीकरण केलं जातं. कोणाचं? मिठाचं. त्याचं शुद्धीकरण करायला लागले. ऐका की शुद्धीकरण झाल्यानंतर त्याला बारीक करून व्यवस्थित करून शुद्ध करून त्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काय केलं जातं? पॅक केलं जातं. प्लास्टिकच्या पिशवीत त्याला पॅक केलं की मग त्याला एखाद्या गाडीत बसवलं जातं. कोणाला हो काका? मिठाला. आणि मग ते असं मुंबई मार्गे गेवराई तालुका आहे तुम्हाला, बीडला येतं है ना. बीड वरून गेवराईला येतं, गेवराई वरून उमापूरला, हा, आणि उमापूर वरून गुळजला येतं. मीठ म्हटलं बरं झालं त्या समुद्राला सोडलं. समुद्रात होतो तोपर्यंत आपल्याला कोणी विचारित होतं का प्रकाश बाबा? अरे थोरल्याच्याच नावाने लग्नाची पत्रिका यायची. हे मिठाचं सांगतोय मी. आपल्याला कोण विचारित होतं? मी फक्त दारे धरायला. बरं झालं वेगळं निघलो असं कोण म्हणतंय? काय होतं तिथं? समुद्रात पडून राहिलो असतं तर किडे मुंग्या आळायने खाऊन घेतला असता. बरं झालं समुद्राला सोडलं असं कोण म्हणतंय? मग ते गुळजला आलं ना मीठ. मग ते दुकानदाराच्या दुकानामध्ये गेलं. आहे का कोणी इथं? जाऊ दे. एखाद्या किराणा दुकानात ते मीठ गेलं आणि किराणा दुकानात मीठ गेल्यानंतर ऐका ना, ते मीठ किराणा दुकानदाराने दुकानात ठेवलं. ते आमचे बाबा, काय नाव तुमचं? अभिमन्यू बाबा माळकरी तुम्ही. आता हे पंढरपूरला वारीला गेलेलं असं काय 20 दिवस 25 दिवस. आणि हे पंढरपूरला बाबा वारीला गेले का वारीहून माणूस घरी यावा 20-25 दिवसांनी. बरं का, 25 दिवसांनी माणूस घरी आला. ऐका की घरी आल्यानंतर त्यांना कोणी, आता तेच असू द्या कोणी असू द्या, एखादा वारकरी 25 दिवसांनी घरी आला की त्यांच्या मंडळीने त्यांना विचारलं, ओ मालक, अहो 25 दिवस झाले घरी पत्ता नाही तुमचा, वारीला गेले होते, काय करायचं खायला? मंडळीला सांगितलं त्यांनी. ते म्हणे, हे पाय म्हणे माय 20-25 दिवस झाले घरदार सोडून गेलो, वारकऱ्याला कढी भात लापशी सोडून दुसरं तरी काय भेटत आहे खायला? मग तोंडाला चव येईन असं काहीतरी करा. आता तोंडाला चव येईन असा आमच्या भागात एकच पदार्थ आहे, हिरव्या मिरच्याचा ठेसा आणि बाजरीची. तुमच्याकडे हेच करते, तुम्ही काय गुलाबजामुन थोडं खातात तोंडाची चव गेल्यावर, आहे की नाही? खेड्यापाड्यातल्या लोकांचा हेच आयटम. आणि मग त्याने ते करायचं ठरवलं. आता त्या माता माऊलीने भाकरी केली. तिला काय युट्यूबला थोडी पाहून शिकायची होती, गावरानबाई होती बिचारी, आणि युट्यूबवर भाकरी जमत असती काय? ती थापाव कशी ते युट्यूब नाही शिकित. ऐका, मग त्या माता माऊलीने भाकरी केली, चुलीवर उभा करून ठेवली. पण आता ठ्याचा करायचा मावशाव, तर ठ्याचा करायला मटेरियल घरात नव्हतं. ती बाजारात गेली, मिरच्या आणल्या, लसूण आणला, त्याच्यानंतर किराणा दुकानात गेली, तेल घेतलं, आणि आता काय घेतलं?
मीठ, हा काय घेतलं? मीठ घेतलं. ज्यावेळेस नारायण महाराज त्या बाईने मिठाला हातावर घेतलं तर मीठ म्हटलं, वा, हे कळत आहे राव तुम्हाला. मिठाने, बाईने मिठाला हातावर घेतलं आणि मीठ बाईच्या हातावर लवकर येतंय. वर्गणी देणाऱ्याच्या हातावर येणार नाही मीठ. त्याला कितीही पाणी लावा, शेवटी तुम्हाला बाईकडे जाऊनच मिठाला सांगावं लागतंय, बाई साहेब तुम्ही एक नंबर माणसं, तुम्ही बोलले का साहेब तुमचा शब्द डवलीत नाही. मग ती बाई सांगत असते, हो द्या ना, आपल्याला काही कमी पडलं, कधीच्या मध्ये आलेत महाराज, द्या 5,000 रुपये. म्हणजे काय सांगायचं मला, जरा भरकटलोय का मी? हा ऐका, मीठ बाईच्या हातावर आलं, बाईने मिठाला हातावर घेतलं काळे बाबा, आणि बाईने मिठाला हातावर घेतल्यावर मीठ म्हटलं, वा, समुद्राला सोडलं नसतं तर या बाईने आपल्याला उचलून घेतलं. काय जीव लावते बाई. बाई मिठाकडे पाहते, मीठ बाईकडे पाहत, एकमेकाची नजरानजर होते. कधी हसणार मी, कधी रडणार मी, माझी सारी जिंदगी तुला जपणार मी, असं कोण कोणाला म्हणतंय? मीठ बाईला, बाई मिठाला. बाबा बाबा बाबा, काय त्यांचा संवाद. हा, अरे वा, देवाला सुद्धा परमात्म्याच्या आनंदाला फिका पाडील एवढा आनंद कोणाला? मिठाला. बाईच्या नादी लागण्यात हो. आणि मग बाई त्या मिठाला गोड बोलून 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 घरी आणते. कुणाला हो? कुणाला? कुणाला द्यावा? झालंय का तुमचं? झालंय नाही? हा हा हा, नाही आम्ही वाटेवर येत. बाई मिठाला गोड बोलून घरी आणते. बरोबर आहे ना? बाईने मिठाला गोड बोलून घरी आणलं की बाई त्या मिठाला सोडते पुड्यातून आणि काचेच्या बरणीत. मीठ म्हणलं, काय बाई सोय करते? अरे किड्या मुंग्या आळ्याने खाल्ला असतं समुद्रात, इकडं आलो तर काचेच्या बरणीत ठेवलंय. कोणी हो? कोणी ठेवलंय? बाईने. मग ती बाई तेवढ्यावर सोडत नाही मिठाला. बाई तेवढ्यावर सोडत नाही. मग आता बाई ठ्याचा बनवायला घेते. मावशी कसा बनवता ठ्याचा? तुमच्याकडून शिकायचंय मला. हा, तर ती पहिल्यांदी तवा घेते. बरोबर आहे? असा ऊर फटा धरतीन डोक्यात घालती. मग तवा घेते आणि मग तो तवा चुलीवर ठेवते, चुलीला जाळ घालते. असंच करतात ना ठ्याचा. लाल जरत तवा तापवते. इतका तवा तापलेला राहतो बाबा, असा पाण्याचा शिपका मारला का तडतड तडतड तड पाणी वाजतं. इतका तवा तापवते. मग त्या तव्यावर तेल टाकते. कोण? बाई. हा, त्या तव्यावर कोण तेल टाकते? नितीन महाराज. बाई. नारायण महाराज त्या तव्यावर बाईनी तेल टाकलं की बाई नंतर मिरची त्या तव्यावर टाकते. नंतर बर का काका, ती बाई मिरची तर टाकते, पुन्हा ती बाई आता लसण टाकते. नंतर बाई मिठाकडे जाते. हो मावशी, बाई कुठे जाते? नंतर मिठाकडे जाते. काचेच्या बरणीचं झाकण उघडते, असा स्पर्श करते मिठाला. मिठाला वाटतं आता पाणी द्यायला आली का चहा द्यायला आली का हातपाय दाबायला आली का मुंडकं दाबायला आली, त्यालाही मिळ नसतो. कुणाला? बाईचा भरोसाच नाही. ऐका, मग ती बाई मिठाला असं उचलते, तळ हातावर घेते. बरोबर आहे ना? आणि ती पुन्हा अशी चिमटीत धरून त्या मिठाला तापलेल्या तव्यावर कोण टाकते? तापलेल्या तेलात. ऐका पुढे, मिरच्याच्या आगीत, लसणाच्या आगीत अशी बाई मिठाला टाकते आणि मीठ मग त्या तव्यावर असा थाय 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 नाचायला लागतो. कोण? तुम्ही जागे आहेत ना? हा, मीठ असं थाय 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 नाचायला लागतं. मग ती बाईचं ते वागणं पाहून मीठ म्हणतं, हे झांबरट इतके चटके देणारे असं माहित असतं, हिच्यासोबत लगीनच केलं नसतं. असं कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? अहो, लग्नाच्या आधी 35,000चा मोबाईल घेऊन दिला हो हिला. हा, इतके चटके देणं असं नव्हतं माहिती. असं थाय. पण आता नाईलाज झालेला असतो. मग आता ते मीठ बाई असंच ठेसा असंच करतात का? मग ती बाई त्या तव्याला असं खाली उतरवते. जुनी मावशी असली तर गाडग्यानी ठेसा रगडते
नवीन बाई असली तर तांब्याने ठेसा रगडते भागवत बाबा. ती असं तांबे घेते किंवा गाडगं घेते, त्या मिठाला मिरच्याच्या आगीत, तेलाच्या चटक्यात, तव्याच्या चटक्यात, लसणाच्या आगीत असं रगडू रगडू घेते विष्णू बाबा. कोण रगडू रगडू घेते बाबा? बाई. आणि कुणाला रगडते? असे कित्येक बायानी कित्येक मिठ रगडले, पण मिठाला अजून आकली आल्या नाही. ऐका ना, मिठाला हे दुःख झालं कशामुळे? बोलावं, कशामुळे झालं? समुद्राला सोडल्यामुळं. आता मिठाला या दुःखातून नाहीच व्हायचं तर मिठानं कुठं जावं? नितीन महाराज, नोहे सारिता निराळे लवन मेळविता